नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, मंगळवारी 20 फेब्रुवारीला जया एकादशी आली आहे. जया एकादशी ही इतर एकादशीप्रमाणेच महत्त्वाची समजली जाते. ही एकादशी या एकादशीचं व्रत हे घरात सुख संपत्ती सुख समाधान नांदण्यासाठी केलं जातं. इतर एकादशीप्रमाणेच या एकादशीला देखील अधिक महत्त्व आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे. या दिवशी आपल्याला बघा, या दिवशी आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळामध्ये लावू शकतात. हा दिवा कसा लावायचा, कोणत्या पद्धतीने लावायचा, या दिव्यात आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. आणि जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची ही पंचोपचारे पूजा करत असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील आपण पूजा करत असतो. या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय कराल याचं फळ हे तुम्हाला निश्चितच मिळत असतं. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करून आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर आपल्या शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही. त्यामुळे तुळशीपत्र तुम्ही हे आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या नोकरीत शिक्षणात प्रगती होण्यासाठी, याचबरोबर त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये, विघ्न येऊ नये यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. बघा, येणारी संकटं ही सांगून येत नाही, येणारी संकटं ही आपण आणत नाही. तर अशी येणारी संकटं ही येऊ नये यासाठी एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही सकाळी तुमच्या सवडीनुसार लावू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या सवडीनुसार लावू शकतात. एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंची कृपा होते. व्रत करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांची पापांपासून मुक्ती होते. एकादशीला व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. एकादशीचा उपवास करताना विशेष काळजीसुद्धा घ्यावी लागते. काही गोष्टी या आपल्याकडनं चुकूनही होऊ नये यासाठी या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. या दिवशी आईने मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. बघा, दिवा घेताना पंती तुम्हाला घ्यायची आहे, मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एका डिशीमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. बघा, स्वस्तिक तुम्हाला हळदीनेच काढायचं आहे. यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये दिवाबत्ती तुम्हाला अगोदर करून घ्यायची आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला ह्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्र नामाचं स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता हे करत असताना तुम्हाला जर का तुमच्या मुलांच्या काही गोष्टी किंवा अडचणी माहिती असतील तर तुम्ही त्या गोष्टी बोलून ही मोहरी या दिव्यामध्ये टाकू शकतात. किंवा मग तुम्ही तुमच्या मुलांसाठी त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये, विघ्न येऊ नये किंवा त्यांच्या नोकरीत त्यांची प्रगती व्हावी, शिक्षणात त्यांना अडथळे येऊ नये यासाठी तुम्ही बोलून त्यानंतर 1 वेळा विष्णू सहस्रनाम बोलून तुम्ही ही मोहरी या दिव्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला जर का 2 मुलं असतील, 3 मुलं असतील किंवा 1 असेल तर तुम्ही प्रत्येकासाठी एकच दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. परंतु तुम्हाला नाव घेताना तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांची नावं घ्यायची आहे, 3 मुलं असतील तर 3 मुलांची नावं घ्यायची आहे, 1 असेल तर एकाचं नाव घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव घेऊन ती अडचण तुम्हाला बोलायची आहे की माझा मुलगा अमुक अमुक याच्यावर कुठलंही विघ्न येऊ नये, कुठलीही अडचण येऊ नये यासाठी मी हा दिवा प्रज्वलित करत आहे असं बोलून तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे आणि ही पिवळी मोहरी या दिव्यामध्ये टाकायची आहे. बघा, हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी करायचा आहे. त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी तुम्हाला असा हा दिवा लावायचा आहे. तुम्ही तुमच्या सवडीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करू शकतात. परंतु या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे. यानंतर बघा, हा उपाय तुम्हाला 12 महिने करायचा आहे.
म्हणजे तुम्हाला 12 एकादशी हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही ह्या जया एकादशीला केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला हा उपाय करायचा आहे। असं तुम्हाला पुढची जया एकादशी येईपर्यंत हा उपाय करत राहायचा आहे। यानंतर बघा, प्रत्येक उपायासाठी तुम्ही हीच पंथी वापरली तरी चालणार आहे। हा उपाय करून झाल्यानंतर ही पंथी तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकतात आणि पुन्हा पुढच्या एकादशीला तुम्ही हीच पंथी वापरून हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकतात। बघा, यामुळे मुलांची नोकरीत, शिक्षणात त्यांची प्रगती होणार आहे। त्यांच्यावर येणारं विघ्न हे टळणार आहे। यासाठीच आपण हा उपाय करणार आहोत। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।